चिया सीड्स एक असा विषय ज्याला खूप साऱ्या जणांना अलग अलग प्रश्नांसाठी क्युरियोसिटी असते. जसे की चिया सीड्स खाल्ल्याने किती फायदे होतात, चिया सीड्स खाल्ल्याने किती नुकसान होतात, चिया सीड्स हे केव्हा आणि कसं खायला पाहिजे, चिया सीड्स आणि सब्जा यांच्या दोघांमधील नेमकं फरक काय, किंवा चिया सीड्स खाल्ल्याने खरंच वजन कमी होतं का. या सर्व प्रश्नांपैकी तुम्हाला कुठला तरी एक प्रश्न नक्कीच पडला असेल. मलाही पडला होता. त्यासाठी मी विचारलं ChatGPTला, गुगल बाबाला आणि फायनली मी यूट्यूबवरही खूप सारे व्हिडिओ बघितले. त्यानंतर चिया सीड्सवर तुम्हाला A to Z इन डिटेल सगळी माहिती या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. चिया सीड्सला मराठीत कोणतंच नाव नाही आहे, कारण हा भारतातला नसून युनायटेड किंगडम, मॅक्सिको आणि ग्वाटेमाला या देशातला आहे. मलाही पहिले वाटायचं की याचं काहीतरी मराठी नाव असेल, जे करून आपण दुकानात त्याला मराठी नावाने दुकानदाराला सांगू, बट असं काहीच नाही आहे. तो भारतातला नसून युनायटेड किंगडम, मॅक्सिको आणि ग्वाटेमाला या देशातला आहे. त्याच्यामुळे त्याला नाव पण बाहेरचंच आहे, जे की चिया सीड्स. तर स्टेप बाय स्टेप सगळे पॉईंट क्लिअर करूया. पॉईंट नंबर फर्स्ट, चिया सीड खाल्ल्याने किती फायदे होतात. तर फक्त 2 चमचे चिया सीड्समध्ये 138 कॅलरीज, 5 ते 6 ग्रॅम प्रोटीन, 129 कार्बोहायड्रेट, 10 ग्रॅम फायबर, कॅल्शियम, आयरन, फॉस्फरस, झिंक, विटॅमिन बी, ALA, which is अल्फा लिनोलेनिक ॲसिड and also ओमेगा 3 फॅटी ॲसिड असतात. पचनक्रिया सुधारण्यास मदत होते कारण त्यात फायबर भरपूर असतात. वजन नियंत्रित ठेवण्यास मदत होते कारण पोट खूप जास्त वेळ भरल्यासारखं वाटते. त्यानंतर प्रोटीनचा चांगला सोर्स असल्यामुळे बॉडी रिकव्हरी किंवा मसलला खूप जास्त फायदा होतो. तुमच्या हृदयाच्या आरोग्यासाठी आणि तुमच्या स्किन हेल्थसाठी खूप चांगला आहे. याच्यामध्ये ओमेगा 3 फॅटी ॲसिड भरपूर प्रमाणात असतात. जे लोक नॉनव्हेज आहेत किंवा फिश कन्झ्युम करतात त्यांना ओमेगा 3 फॅटी ॲसिड त्यातून मिळून जातं. बट जे लोक व्हेजिटेरियन आहेत त्यांना चिया सीड्स इज वन ऑफ द बेस्ट ऑप्शन फॉर देम. हाडे मजबूत ठेवण्यास मदत होते कारण त्यात कॅल्शियम, मॅग्नेशियम आणि फॉस्फरस असतात. शरीराला ऊर्जा मिळते आणि थकवा कमी जाणवतो. रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित ठेवण्यास मदत करू शकते, म्हणजे ब्लड शुगर कमी करू शकते. अँटीऑक्सिडंट भरपूर प्रमाणात असल्यामुळे शरीराच्या पेशींचे संरक्षण करते. 25% लोक असे असतात ज्यांना वातावरणातील फरक झाल्यास डोकं दुखणं, कोणाला सर्दी, ताप, खोकला, शिंका हे होतच. तर याच्यावरही चिया सीड्स हे मेडिसिन सारखं काम करतं. चिया सीड्सची भरपूर प्रमाणात आपण तारीफ केली आहे. आता चिया सीड्सचे काही निगेटिव्ह पॉईंट पण बघूया. म्हणजे पॉईंट 2, चिया सीड्स खाल्ल्याने किती नुकसान होतात. तर चंद्रगुप्त आचार्य चाणक्यला म्हणतो, मुझे ऐसा लगता है कि मैं इस धरती का सबसे भाग्यशाली विद्यार्थी हूँ, क्योंकि मुझे आपके आशीर्वाद और आपसे सीखने का सौभाग्य प्राप्त हुआ. क्या मैं सदैव यहाँ आपसे सीखता नहीं रह सकता. मग आचार्य चाणक्य चंद्रगुप्तला म्हणतात, अति सर्वत्र वर्जते, अति किसी भी बात की बुरी होती है चंद्रगुप्त, फिर चाहे वो सीखने की क्यों ना हो. इन इंग्लिश वी कॅन से एक्सेस ऑफ एव्हरीथिंग इज बॅड. आणि मराठीमध्ये आपण म्हणतो अति तेथे माती. आय जस्ट वॉन्ट टू टेल यू की 1-2 याच्यापेक्षा जास्त चिया सीड जर कन्झ्युम केले पोट फुगणे, गॅस किंवा पोटदुखी होऊ शकते. फायबर जास्त असल्यामुळे काही लोकांना कब्ज किंवा पोट साफ न होण्याच्या समस्या जाणवू शकतात. काही लोकांना चिया सीड्सची ॲलर्जी असू शकते, ज्यामुळे खाज किंवा सूज येऊ शकते. ज्यांचं ब्लड प्रेशर लो असतं त्यांनी चिया सीड्स घेणं टाळलं पाहिजे. चिया सीड्समध्ये पोटॅशियम आणि ओमेगा 3 खूप जास्त असतात, जे ब्लड प्रेशरला अजून जास्त लो करतात. आणि सर्वात जास्त इम्पॉर्टंट, किडनी प्रॉब्लेम्सवाले पेशंट जे असतात त्यांना चिया सीड्स हे बिलकुल पण सुटेबल नाही आहे. पोटॅशियम, फॉस्फरस हे किडनी स्टोनचं रिस्क अजून जास्त वाढवू शकतं. पॉईंट नंबर 3, चिया सीड्स हे कसं आणि केव्हा खायला पाहिजे. तसं जर बघितलं तर चिया सीड्स खाण्याचा कोणताच असा ठराविक टायमिंग नाही आहे. तुम्ही चिया सीड्स मॉर्निंगला, इव्हिनिंगला केव्हाही खाऊ शकता. तर चिया सीड्स केव्हा खायला पाहिजे ह्याचं टाईम फिक्स नाहीच आहे. आणि चिया सीड्स हे कसं खायला पाहिजे हे खूप जास्त इम्पॉर्टंट आहे आणि खूप कमी जणांना माहिती आहे. चिया सीड्सची एक स्पेशलिटी आहे, तो कधीच डायरेक्टली नाही खायला पाहिजे. तो जेव्हा पाण्याच्या संपर्कात येतो तेव्हा त्याच्या साईजपेक्षा त्याचा आकार 10x जास्त मोठा होतो. तर चिया सीड्सला हमेशा पाण्यात भिजवून ॲटलिस्ट 15 to 13 मिनिट्स तरी पाण्यात ठेवायला पाहिजे. जर चिया सीड्स तुम्ही न भिजवता डायरेक्ट खाल्ला, डायरेक्ट तोंडात टाकला 1 चम्मच जरी, तर तो तुमच्या अन्नलिकेत जाऊन मोठा होऊ शकतो. तुम्हाला श्वास न घेता येणं या कारणाने दुर्दैवाने तुमची मृत्यूही होऊ शकते. हे खूप कमी जणांना माहिती आहे. तर हा पॉईंट लक्षात ठेवा हमेशासाठी. पॉईंट नंबर 4, चिया सीड्स आणि सब्जा यांच्या दोघांमधला नेमका फरक काय. जसं मी तुम्हाला पॉईंट फर्स्टमध्ये सांगितलं होतं की चिया सीड्स हा मॅक्सिको आणि म्हणजे युनायटेड किंगडम, मॅक्सिको आणि ग्वाटेमाला या देशातला आहे, तो इंडियन नाही आहे.
तर ऑब्विसली तो सब्जा नसू शकत आहे. आणि सब्जा जो आहे तो इंडियातला आहे. इन मदर लँग्वेज मी तुम्हाला म्हणू शकतो की सब्जा म्हणजे तुळशीच्या बिया. आता पॉईंट क्लिअर झाला असेल तुम्हाला. आणि सब्जाची जी स्पेशलिटी असते ते उन्हाळ्यामध्ये आपल्याला थंड ठेवण्याचं हे करतं, थंड ठेवतं आपल्याला. आणि चिया सीड्स हे एव्हरी सीझनमध्ये चालतं, सिजनेबल नाही आहे. जसं चिया सीड्स सब्जा हे सिजनेबल आहे, सीझन टू सीझनच चालतं. की आपण जेव्हा बाहेर कुठलं पण शेक वगैरे कन्झ्युम करतो त्याच्यामध्ये 100% सब्जा हे ॲड असतं, इन्क्लूड असतंच. बट चिया सीड्सचं तसं नाही आहे. चिया सीड्स तुम्ही एव्हरी डे हमेशासाठी कन्झ्युम करू शकता, ते काही सिजनेबल नाही आहे. आणि यांच्या दोघांमधलं फक्त एकच डिफरन्स आहे की सब्जा जो आहे तो थोडासा काळा असतो आणि चिया सीड जो आहे तो राऊंडिश असतो, थोडासा वेगळा प्रकार. त्याच्यामध्ये थोडे व्हाईट आणि ब्राऊन नाही म्हणता येणार, थोडेसे काळ पण दाणे असतात, व्हाईट ब्राऊन असे अलग अलग कलरचे दाणे असतात. आणि आपलं सब्जा जो आहे तो पूर्ण ब्लॅक असतो आणि थोडासा राऊंडिश असतो, एवढाच फरक आहे. आणि न्यूट्रिशनची जर गोष्ट झाली तर चिया सीड्समध्ये खूप जास्त न्यूट्रिशन्स असतात आणि सब्जामध्ये थोडे कमी असतात, बट ते कूल ठेवण्याचं काम करतं. तर तुम्ही उन्हाळ्यामध्ये सगळ्यात जास्त सब्जा खाऊ शकता आणि बोथ आर हेल्दी. तुम्ही दोघांनाही डाएटमध्ये ॲड करू शकता. पॉईंट नंबर 5, लास्ट बट नॉट द लिस्ट, चिया सीड्स खाल्ल्याने खरंच वजन कमी होतं का? हे खूप साऱ्या जणांना डाऊट आहे आणि खूप जिम ट्रेनर त्यांच्या क्लायंटला हे रेकमेंड करतात की चिया सीड्स ॲड करा, त्याने तुमची वेट कमी होईल. बट ही एक मिथ आहे की चिया सीड्स खाल्ल्याने वजन कमी होतं. ॲक्च्युली इन रियालिटीमध्ये तसं काहीच होत नाही. ह्याच्या मागचं बिहाइंड द सीन सायन्स काय आहे तो समजून घ्या. जेव्हा आपण चिया सीड्स कन्झ्युम करतो त्याच्यामध्ये फायबर खूप जास्त प्रमाणात असतात. त्याने होतं काय की आपण फायबर खातो म्हणजे आपल्याला कमी भूक लागते आणि कमी भूक लागते या कारणाने आपण कमी कॅलरीज कन्झ्युम करतो. हो, तुमच्या लक्षात आलं असेल. कमी कॅलरीज कन्झ्युम करतो म्हणजे वेट वाढायचं रिझन हे असतं की आपण जेवढं जास्त कॅलरीज खातो तेवढं जास्त आपलं वेट गेन होतं. जर तुम्ही कॅलरी कमी कन्झ्युम करत असाल तर तुमचं वेट हे वाढत नाही. तर जर असं असेल की तुम्ही चिया सीड्स खाऊनही खूप जास्त कॅलरी कन्झ्युम करताय तर तुमचं वेट लॉस होणं हे इम्पॉसिबल आहे. साक्षात देव जरी आला चिया सीड्स तुम्हाला खाऊन जर तुमचं वेट कमी करेल असं म्हटलं तरी हे इम्पॉसिबल गोष्ट आहे. होप तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल आणि अशाच प्रकारचे व्हिडिओ या चॅनलला येत राहतात. लाईक करा, कमेंट करा आणि शेअर करा तुमच्या फॅमिली रिलेटिव्हजला ज्यांना चिया सीड्सबद्दल जाणून घ्यायचं आहे किंवा चिया सीड्स त्यांच्यासाठी बेनिफिट. आणि एक प्लस पॉईंट जो मी तुम्हाला ॲड करायला सांगतोय जो की मी स्वतःहून करतो आणि मला खूप जास्त रिझल्ट भेटले त्या पॉईंटनी, की मी चिया सीड्स जेव्हा नाईटला भिजू घालतो, मी आताही सध्या चिया सीड्स रोज कन्झ्युम करतो. मी जेव्हा नाईटला भिजू घालतो, मॉर्निंगला जेव्हा उठतो तेव्हा मी चिया सीड्समध्ये 1 टेबलस्पून हनी विथ 1/2 लेमन स्क्वीज करतो, ज्याने तुमच्या चेहऱ्याला खूप जास्त फायदा होतो. ॲज मी तुम्हाला पहिल्या याच्यामध्ये पण सांगितलं की तुमच्या हृदयाच्या हेल्थसाठी, स्किन हेल्थसाठी. बट जे मी स्वतःहून करतोय तेही तुम्हाला सांगून दिलं इन ॲडव्हान्स टिप्स. माझ्याकडून एक ॲडवाईस टिप घ्या ॲज अ ब्रदर, ॲज अ वॉटेवर. तर हे होता आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका. असे व्हिडिओ बनवायला खूप जास्त मेहनत लागते, खूप जास्त रिसर्च करावं लागतं. आणि इंस्टाग्रामची ID आहे आणि माझ्या व्हॉट्सअपचे पण एक चॅनल आहे ज्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. छोटे छोटे इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओज, छोटे छोटे टिप्स असतात ज्याला मी व्हॉट्सअप चॅनलवर शेअर करत राहतो. तर भेटूयात तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओपर्यंत. तोपर्यंत फिट राहा आणि काळजी घ्या. बाय.